तुम्हाला पण तुमच्या गर्लफ्रेंडला स्वस्तात मस्त शॉपिंग करून द्यायची आहे का? तर ही रील तुमच्यासाठीच आहे. तर मंडळी, आज आमच्या कॉर्पोरेट मजदुरांचा पगार झालेला. आता पगार झालाय तर म्हणलं उडवायचा तरी कसा? तर आमच्या महिला मित्र म्हणल्या होत्या की आता आपण शॉपिंगला जायचं. आता जाता जाता आमच्यावर फेज पण येणार होता म्हणून सानपाडात फेजला घेतला आणि तिथनं आम्ही निघालो बँड्राच्या दिशेने. पल्लवी तर आज नुसती फॉर्मातच होती. आता म्हटली ऊन पडते माझा सनकिस जरा व्हिडिओ काढ. आता तिचा व्हिडिओ काढता काढता आम्ही डायरेक्ट बँड्रात पोहोचलो. आता आमचं बजेट ढिल्ला असल्यामुळे रिक्षावाल्या सकट आम्ही 6 जण टोटल बसलेलो रिक्षात आणि म्हणलं आता पहिल्यांदा लिंकिंग रोडला घ्या, कारण की आमची काही शॉपिंग जास्त नव्हती. सगळी शॉपिंग या दोघीसनीच करायची होती. आणि हो, तुम्हाला सांगायचं म्हटलं तर का नाही, इकडे 300 रुपयापासूनच कपडे चालू आहेत बरं का, कुर्ती वगैरे पुरींसाठी. जर तुम्हाला कुठल्या फॅमिली मेंबरसाठी नाही तर तुमच्या गर्लफ्रेंडसाठी घ्यायचं असलं तर तुम्ही नक्की इकडे व्हिजिट करा. आता मला चष्मा घालायचा लय शौक आहे, त्यामुळे म्हटलं जरा 2-3 चष्मा ट्राय करू. आणि ह्यो पसंत पडलाय बघा, कसा वाटतोय, हिरो का नाही. या पुरींची शॉपिंग का नाही तर नुसता जीवाचा योटच होतोय. नुसत्या इकडं तिकडं फिरवित होत्या, यासनी काही पसंतच पडणार त्याची म्हणा. 10 दुकानं फिरलं तरी काय पसंत पडणार झालं. म्हणून आता म्हटलं आता रिक्षात घालूया यासनी, निघूया आता हिल रोडला यासनी काय पसंत आलं तर आलं. आयला तिची म्हणा मागे त्या आरतीचा जीव घुटमळलेला. त्यानंतर ना लडकियों को छोड़ दिया हिल रोड के मार्केट में, हम घुस गए इधर जीन्स लेने के लिए गली में. आता यांची शॉपिंग वगैरे करून झाली आणि पल्लवीच्या मोबाईलला ग्लास बसवायचा होता, तो पण बसवून घेतला. आता उन्हात आणत नाही यांच्या मागणं फिरून फिरून एवढी भूक लागलेली का नाही, म्हणून मी आगडीत गेलो पहिल्यांदा आणि एक बर्गर तेवढा रिपचिवला. आता म्हणलं जरा पोटाला आधार भेटलाय म्हणून 2-3 व्हिडिओ बी काढलेले तिथे. आणि त्यानंतर आपला परतीचा प्रवास झाला सुरू. ट्रेन मध्ये बसलून निघालो घराकडे जाताना एवढा मला हे झालेलं आहे का नाही, म्हटलं आता ट्रेन मध्ये झुकतोय मी. आणि जाता जाता तुमच्यासाठी एक क्लिप काढलेली चंद्राची, पण काय तुम्हाला सांगू, या चंद्रापेक्षा माझाच चंद्र जोरात दिसतो. आता येता आम्हाला 10:30 वाजलेले. आता म्हणलं बाहेरच काहीतरी खायला लागते, कारण की घरात बी सांगितलेलं काय जेवण करू नका म्हणून मम्मीनं पण जेवण बनवलेलं नव्हतं. आता म्हणलं पगार झालाय तर तांबड्या पांढऱ्याचा बेत झालाच पाहिजे म्हणून गेलो की हॉटेलला खायला. बरं चला आता व्लॉग एंड करतो. तेवढं फॉलो करा, लाईक करा आणि कमेंट तेवढं करून जावा जाता काय.